जळगाव जामोद ते संग्रामपूर मार्गावरील चांगेफळ परिसरात वन विभागाने मोठी कारवाई करत अवैधरित्या साठवून ठेवलेल्या लाखो रुपयांचा लाकूड साठा जप्त केला आहे। या कारवाईत तब्बल 368 नग नीम कडुलिंब प्रजातीचे लाकूड हस्तगत करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत 4,79,500 रुपये असल्याची माहिती वन विभागाने दिली। वन विभागाच्या पथकाने 14 मे आणि 17 मे रोजी चांगेफळ परिसरातील संशयित ठिकाणी छापेमारी केली। यावेळी विनापरवाना आणि अवैधरित्या साठवून ठेवलेल्या मोठ्या प्रमाणातील कडुलिंब लाकडाचा साठा आढळून आला। विभागाने तात्काळ पंचनामा करून वन विभाग येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। कारवाई दरम्यान खाटूश्याम सॉमिलच्या बाहेरील एका खासगी जागेत अवैध लाकूड साठा लपवून ठेवल्याचेही उघड झाले। या दाढीत सुमारे 50 घनमीटर लाकूड जप्त करण्यात आले। यासोबतच न्यू सातपुडा सॉमिल आणि जामोद परिसरातील इतर ठिकाणांचाही कसून तपास करण्यात आला। ही कारवाई उपवन संरक्षक जमीर शेख आणि सहाय्यक वन संरक्षक वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। वनप्रक्षेत्र अधिकारी निलेश काळे, वनपाल एस सावळे, मोबाईल स्क्वॉड खामगावचे वनप्रक्षेत्र अधिकारी उमेश राऊत तसेच वनरक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला। अवैध वृक्षतोड आणि लाकूड वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिसरातील सर्व सॉमिलची टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाणार असल्याचा इशारा वन विभागाने दिला आहे।